तर मित्रांनो तुमचाही प्लॉट 90-95 दिवसाचा आहे. इकडे बघा 1 2 3 आणि हे चौथा जेटा इथं बघा 1 2 आणि ह्या जेट्याची उंची बघा बरोबर 5-5.5 फुटाची जेट्याची उंची आहे. दुसरा विषय बघा 1 2 3 तीन कांड्या तयार झाल्यात तरी पण 1-2 फुटवे दिसायला लागलेत. हे कशामुळे होतं? ज्यावेळी जमिनीमध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त वाढतं किंवा ओल्याव्याचं प्रमाण जास्त वाढलं किंवा पाणी साठून राहिलं किंवा आपण आंतरपीक केलं तर फक्त जेट्याचीच उंची वाढते, फुटव्यांची संख्या होत नाहीये. ते फुटव्यांची संख्या न झाल्यामुळं आपल्याला जेटा शक्यतो शेतकरी आपले जेटा कट करतात. जेटा कट केल्यानंतर जेव्हा फुटवा नसतो तेव्हा हा गड्डा मरून जाऊ शकतो. याच्यावर पर्याय काय? तर शेतकरी मित्रांनो याच्यावर पर्याय जमीन जोपर्यंत ओपशाला येत नाही तोपर्यंत आपण रासायनिक फर्टिलायझर देऊ शकत नाही. ओपशाला येण्यासाठी रासायनिक फर्टिलायझरचा 1 डोस द्यायचा असतो. त्याच्यानंतर याच्यावर उंची स्टॉप करण्यासाठी किंवा उंची वाढायच्या थांबण्यासाठी एक फवारणी असते आणि जे दिलेली खत आहेत ती लवकरात लवकर उचलण्यासाठी एक आळवणी द्यायची असते. ते कोणते द्यायचं आणि कोणत्या प्रकारची खतं द्यायची हे ऐकण्यासाठी आमच्या आचार्य ॲग्रोच्या यूट्यूबच्या चॅनलवर जावा. तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल. ही माहिती आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा.